आदर, मानसन्मान, रेस्पेक्ट या अशा गोष्टी आहेत ज्या कोणाकडून मागितल्या जात नाही, तर त्या कमवल्या जातात. माणसाला रिस्पेक्ट तेव्हाच मिळतो जेव्हा लोकांमध्ये त्याची काही किंमत असते. जर तुम्ही लोकांच्या नजरेत स्वतःची किंमत निर्माण केली असेल तरच लोकांना तुमच्या गोष्टी ऐकायला आवडतील, तुमच्याबद्दल बोलायला आवडेल. जर तुम्हाला काही किंमतच नसेल तर लोक तुमच्या बोलण्याकडे लक्षही देणार नाही. ह्या जगात आदर, मान सन्मान, रिस्पेक्ट शिवाय जगणे फार कठीण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 9 गोष्टी सांगणार आहे. त्या जर तुम्ही आत्मसात केल्या तर प्रत्येकाला तुमची कदर करावीच लागेल. चौथा नंबरचा मुद्दा तर तुम्ही ऐकलाच पाहिजे, त्याने तुमचा खूप फायदा होईल. नंबर 1, एखाद्या ठिकाणी तुम्ही उपस्थित असाल किंवा नसाल, लोकांच्या मनात तुमच्याबद्दल तयार झालेली प्रतिमा नेहमीच उपस्थित असते. जेव्हा कोणी तुमच्याबद्दल बोलण्याआधी विचार करतो तेव्हा त्याच्या मनात सर्वात आधी तुमची असलेली किंमत आणि तुमची प्रतिष्ठा येते. तुमची प्रतिष्ठा जेवढी जास्त असेल तितकेच कोणीही तुमच्याबद्दल बोलण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल. त्यामुळे सातत्याने आपली किंमत वाढवून लोकांच्या मनात आपला दबदबा कायम ठेवा. नंबर 2, वादविवाद. भांडणाच्या वेळी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, कल्पना करा तुमचे एखाद्याबरोबर कडाक्याचे भांडण चालू आहे, पण समोरचा एकदम शांत राहून मस्त हसत बसला आहे. जणू काही त्याला तुमच्या वाद घालण्याने किंवा तुमच्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही. हे सर्व पाहून तुम्हाला त्याचा प्रचंड राग येईल आणि रागाच्या भरात तुम्ही अशा काही गोष्टी बोलून जाल ज्या तुम्हाला बोलायला नको होत्या. रागामध्ये असताना व्यक्ती आपली विचार करण्याची शक्ती गमावून बसते आणि नंतर त्याला बोललेल्या शब्दांमुळे प्रचंड पश्चाताप होतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की वादविवाद असो किंवा युद्ध, जो सर्वात आधी स्वतःवरचं नियंत्रण हरवतो त्याला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागते. जिंकायचेच असेल तर भांडण करून जिंकू नका, काहीतरी सिद्ध करून दाखवा. तो खरा तुमचा विजय असेल. जेव्हा एखादा समजूतदार माणूस मूर्ख माणसाशी वाद घालतो तेव्हा वाद सुरू होताच तिथे 2 मूर्ख तयार झालेले असतात. त्यामुळे वाद घालण्यात वेळ वाया घालू नका, सिद्ध करून दाखवा. तुम्ही 3 इडियट्स या चित्रपटात पाहिलंच असेल. आमिर खानने करीनाला ती एका गाढवाशी लग्न करत असल्याचं बोलून समजावलं नव्हतं, तर ते त्याने एका कृतीतून समजावून सांगितलं होतं. जसं त्याने तिचे घड्याळ हरवल्याचं भासवलं होतं, जेणेकरून तिच्या होणाऱ्या नवऱ्याची प्रतिक्रिया तिला दिसेल. किंवा मग आमिर खानने करीनाच्या होणाऱ्या नवऱ्याच्या बुटांवर चटणी सांडली, जेणेकरून तो त्या बुटांची किंमत सांगून त्यांची श्रीमंती दाखवेल. हे जग शब्दांना कधीच किंमत देत नाही, लोकांना वेळोवेळी डेमो द्यावा लागतो. रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावली होती. रावणाला त्याची चूक कळली तोपर्यंत अर्धी लंका जळून खाक झाली होती. त्यामुळे शांत राहा. तुम्ही जितके शांत राहाल तितका वेळ तुम्हाला विचार करायला मिळेल आणि विचार करून बोललेले शब्द समोरच्या व्यक्तीला गोंधळात टाकतात. नंबर 3, लोकांच्या कोणत्याही कामाला हो म्हणून खोटी वचने देऊ नका. वचन मोडणाऱ्याला लोकांच्या नजरेत काहीच किंमत नसते. त्यामुळे फक्त तीच वचने द्या जी तुम्ही 100% पूर्ण करू शकता. खोटा दिलासा किंवा खोटी वचने दिल्याने लोक तुमच्यावर अवलंबून राहतील आणि तुम्ही त्यांचे काम 100% पूर्ण कराल असा समज करून घेतील. समजा काही कारणास्तव काम झाले नाही आणि तुम्ही ते काम करण्यास त्यांना नकार द्यायला गेलात तर समोरचा तुम्हालाच वाईट ठरवेल, कारण ते काम पूर्ण करण्याबद्दल तुम्ही त्याला खोटी वचने देऊन खोटी स्वप्ने दाखवली होती. असे केल्याने लोकांच्या नजरेत तुमची किंमत एक लबाड आणि नालायक माणूस म्हणून निर्माण होईल. त्यामुळे लक्षात ठेवा की खोटी स्वप्ने दाखवण्यापेक्षा हुशारीने नाही म्हणणे अधिक चांगले. नंबर 4, स्वतःची ओळख निर्माण करा. लोकांच्या मनात तुमची छाप सोडायला शिका. म्हणजे जास्तीत जास्त ज्ञान, नॉलेज ग्रहण करत राहा. मोठमोठ्या स्वप्नांबद्दल बोला, बिझनेस आयडियाज बद्दल बोला आणि लोकांना त्रास देणाऱ्या समस्या सोडवण्याचे मार्ग शोधून काढा. जेव्हा तुम्ही लोकांच्या समस्या सोडवता तेव्हा लोक तुमची जास्त कदर करतात. लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवा. तुम्ही कोणासाठी कितीही उपयोगी पडत असलात तरीही तुमची गरज संपली की लोक त्यांची लायकी दाखवून देतातच, तुम्हाला विसरून जाता. अशा परिस्थितीत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, अशी काहीतरी एक गोष्ट किंवा कला
स्वतःजवळ ठेवा जी फक्त तुम्हीच करू शकता, किंवा एक असे काम जे फक्त तुम्हीच त्या समोरच्या व्यक्तीसाठी करू शकता. असे केल्याने समोरचा तुमच्यावर कधीही वर्चस्व गाजवणार नाही. लोकांना इतके तुमच्यावर अवलंबून ठेवा की ते कधीही तुमचं वाईट करू शकणार नाही. यामुळे लोकांच्या नजरेत तुमची किंमत आणि आदर कायम राहील. त्यांच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती राहील. नंबर 5, उगाच फुकटचा सल्ला कधीही कोणाला देऊ नका. जर तुम्ही न मागता कोणाला सल्ला दिला तर तुमचा सल्ला, तुमचे ज्ञान, तुम्ही जे काही बोलता त्याची समोरच्याच्या नजरेत काहीच किंमत असणार नाही. त्यामुळे तुम्हाला कोणी विचारले तेव्हा सल्ला द्या, नाहीतर देऊ नका. आवश्यक तेवढेच बोला. खूप काही बोलून किंवा छान गोष्टी बोलून आपण समोरच्या व्यक्तीला प्रभावित करू असे आपल्याला वाटते, पण तसे होत नाही. असे फुकटचे सल्ले देऊन आपण स्वतःची किंमत कमी करून घेत असतो. अगदी कमी प्रमाणात उपलब्ध असलेल्या कोणत्याही गोष्टीची किंमत ही नेहमी जास्त असते आणि जास्त बोलून अडचणीत येण्याची शक्यताही खूप जास्त असते. त्यामुळे निरर्थक शब्दांनी लोकांना जिंकण्याचा प्रयत्न करू नका. नंबर 6, कोणावरही अवलंबून राहून त्यांच्यासमोर एका कटपुतळी भावल्यासारखं नाचण्याची तुम्हाला गरज नाही. ज्याला तुमच्या आयुष्यातून जायचं असेल त्याला अडवू नका. ह्या उलट त्याला स्वतःहून आयुष्यातून काढून टाका. लोकांना दाखवा की ते तुमच्या आयुष्यात आले काय किंवा गेले काय. त्या गोष्टीने तुम्हाला काही फरक पडत नाही. कष्ट करा, भरपूर पैसे कमवा. येण्या जाणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करून तुमचा वेळ आणि किंमत वाया घालवू नका. तुमच्याकडे जेव्हा पैसा, सत्ता असेल तेव्हा लोक तुम्हाला सोडून जाण्यापूर्वी 100 वेळा विचार करतील. त्यामुळे इतरांवर अवलंबून न राहता स्वतः जास्त मेहनत करा आणि स्वतःला असं बनवा की कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडली नाही पाहिजे. नंबर 7, जास्त वेळ कुठेही उपस्थित राहून तुमची किंमत कमी करून घेऊ नका. तुम्ही जेवढे जास्त वेळ दुसऱ्यांसाठी उपलब्ध राहाल किंवा त्यांचं ऐकाल, लोकांच्या नजरेत तितकीच जास्त तुमची किंमत कमी होईल. स्वतःची स्वप्ने पूर्ण करणारी लोक इतर लोकांमध्ये नेहमीच कमी उपस्थित असतात. ते नेहमीच आपले ध्येय साध्य करण्यात व्यस्त असतात. तुम्ही तुमच्या कामात शक्य तितके व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जितके कामात व्यस्त असाल तितकीच लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढेल. गरज नसताना नको त्या ठिकाणी जाणे आणि प्रवास करणे टाळा. कोणत्याही वस्तूचा पुरवठा जितका कमी असेल तितकीच लोकांच्या नजरेत त्या वस्तूची मागणी आणि किंमत जास्त असते. म्हणून कमीत कमी वेळ उपस्थित राहून तुमची मागणी आणि किंमत वाढवायला शिका. नंबर 8, तुमचे ध्येय, उद्दिष्टे, मोठी स्वप्ने लोकांना सांगू नका. तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टवर किंवा इतर कशावरही काम करत असाल तर ते अजिबात कोणासमोर उघड करू नका. अनेक लोक हे अगदी उघड्या पुस्तकासारखे असतात. त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते त्यांचं तोंड उघडतात. त्यांची सर्व उद्दिष्टे, त्यांची स्वप्ने, त्यांचे पुढचे नियोजन, सगळ्या गोष्टी जगाला सांगून मोकळे होतात. याने होते काय की जर तुम्ही तुमच्या गोष्टी सगळ्यांना सांगत बसले आणि जर तुम्हाला कुठलेसे ध्येय साध्य करता आले नाही तर तुम्ही जगाला तुमच्यावर हसण्यासाठी कारण देत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही फक्त एक बोलबच्चन म्हणून राहाल. त्यामुळे तुमची ध्येय, स्वप्ने सगळ्यांना सांगत बसू नका. आपले शब्द मोजून मापून बोलण्याचा प्रयत्न करा. तुमचे चरित्र जितके मजबूत असेल तितकेच लोक तुमच्याकडे चुंबकासारखे ओढले जातील आणि लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर, किंमत अजूनच वाढेल. नंबर 9, आपले संवाद कौशल्य विकसित करा. मित्रांनो, तुमच्या संवाद कौशल्यावर काम करा. नवीन नवीन लोकांशी भेटून त्यांच्याशी संपर्क वाढवा. तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील ज्यांचे व्यक्तिमत्व अजिबात चांगले नसते, परंतु अनेक जण फक्त त्यांची बोलण्याची कला आणि संवाद कौशल्य पाहून त्यांच्यावर प्रभावित होतात. अशा लोकांना पाहून आपण नेहमीच गोंधळात पडतो की यांच्यामध्ये असे नक्की काय आहे की ते लोकांना इतके आवडतात. लोक त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकतात आणि त्या गोष्टींना खूप महत्त्व देखील देतात. नाना पाटेकर हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. नानांची डायलॉग समोरच्यापर्यंत पोहोचण्याची कला किती अप्रतिम आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. नानांची बोलण्याची शैली आणि कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याची त्यांची पद्धत ही इतकी जबरदस्त आहे की लोक फक्त त्यांचं बोलणंच ऐकून त्यांच्यावर प्रभावित होतात. म्हणूनच सर्वप्रथम आपल्या संवाद कौशल्यावर काम करा. मित्रांनो,
ह्या होत्या त्या 9 गोष्टी ज्या केल्याने लोकांच्या नजरेत तुमची किंमत आपोआप वाढेल. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.